देवांचे देव महादेव यांचा महाबली अवतार म्हणजे हनुमान. प्रभू श्रीरामाचे परमभक्त म्हणून परिचित हनुमानाला बजरंगबली, पवनपुत्र, संकटमोचक, मारुती अशा विविध नावांनी ओळखले जाते. अशा या महाबली हनुमानाला चैत्र पौर्णिमा तिथी समर्पित आहे. या दिवशी महाबली हनुमानाने माता अंजनीच्या पोटी जन्म घेतला. तर आज मी तुम्हाला हनुमान जयंतीची, हनुमान जन्माची कथा सांगणार आहे. ही कथा ऐकल्यामुळे आपल्या घरातील दुःख, दारिद्र्य, गरिबी दूर होत असते. तसेच भगवान भोलेनाथांचा, बजरंगबलीचा, प्रभू श्रीरामांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतो. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. तसेच कमेंटमध्ये जय श्रीराम, जय हनुमान किंवा ओम नमः शिवाय लिहायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला देखील या त्रिदेवांचा आशीर्वाद नक्कीच प्राप्त होईल. तसेच शेजारील नोटिफिकेशन बेल देखील प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ बनवेल तर तो व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर दिसेल. जेव्हा भगवान शिवाने स्वतः आपली समाधी तोडून श्रीरामाचे नाव घेतले, तेव्हा संपूर्ण विश्वात एक अद्भुत स्पंदन पसरले. स्कंद पुराणात म्हटले आहे, आत्मना मनुष्य ध्यान हरी भक्त संहिता अवतीर्णो हनुमान अर्थभक्त नाम रघुनंदन मक. याचा अर्थ जेव्हा जेव्हा विष्णू धर्माचे रक्षण करण्यासाठी अवतार घेतात, तेव्हा शिव देखील त्यांची सेवा करण्यासाठी अवतरतात. म्हणूनच शिवाने रुद्राचे रूप धारण केले आणि वायुपुत्र हनुमानाने वानराचे रूप धारण केले. भगवान शिव कैलास पर्वताच्या एका उंच शिखरावर देवी सती सोबत बसले होते. घनदाट वृक्षांच्या छायेखाली त्यांच्या डोक्यावर त्यांच्या तपकिरी जटा विखुरलेल्या होत्या. त्यांच्या हातात रुद्राक्षांची माळ होती. नंदी त्यांच्या समोर गळ्यात सर्प घालून बसला होता. त्यांचे सेवक थोड्या अंतरावर विविध खेळ खेळत होते. त्यांच्या डोक्यावरील चंद्र आणि गंगेच्या पाण्याने त्यांच्या तिसऱ्या डोळ्यातील अग्नी शांत केला होता. त्यांच्या कपाळावरील राख अत्यंत आकर्षक दिसत होती. अचानक राम रामचा जप करत त्यांनी आपली ध्यानधारणा तोडली. सतीने पाहिले की भगवान शिव तिच्याकडे विचित्र नजरेने पाहत आहे. ती त्यांच्यासमोर उभी राहिली, हात जोडून म्हणाली, स्वामी, यावेळी मी तुमची कोणती सेवा करू शकते? तुम्हाला काही सांगायचे आहे का? भगवान शिव म्हणाले, प्रिये, आज माझ्या मनात एक पवित्र संकल्प होत आहे. मी त्या एकाचाच विचार करत आहे, ज्याचे मी सतत ध्यान करते, ज्याच्या नावाने माझे हृदय आनंदाने भरून जाते आणि ज्याच्या सत्य रूपाचे मी ध्यान करते. तो माझा स्वामी आता अवतार घेऊन या जगात येत आहे. सर्व देवांनाही त्याच्यासोबत अवतार घेऊन त्याची सेवा करण्याची संधी मिळावी अशी इच्छा आहे. मग मी मागे का राहावे? मी सुद्धा तिथे जाऊन त्याची सेवा केली पाहिजे. माझी प्राचीन इच्छा पूर्ण केली पाहिजे आणि माझे जीवन अर्थपूर्ण केलं पाहिजे. भगवान शिवाचे शब्द ऐकून सतीला लगेच काय बरोबर आणि काय चूक हे कळेना. तिच्या मनात दोन विचार घोळत होते. एक म्हणजे तिच्या पतीची इच्छा पूर्ण झालीच पाहिजे आणि दुसरा म्हणजे तिने त्याच्यापासूनचा विरह टाळला पाहिजे. थोडा विचार करून ती म्हणाली, प्रभू, तुमचा संकल्प फार उदात्त आहे. जशी माझी तुमची सेवा करण्याची इच्छा आहे, तशीच तुमचीही तुमच्या प्रिय देवतेची सेवा करण्याची इच्छा आहे. पण विरहाची भीती माझ्या हृदयाला सतावत आहे. तुमच्या सुखात आनंद शोधण्याचे सामर्थ्य मला द्या. आणखी एक गोष्ट, यावेळी भगवान रावणाला मारण्यासाठी अवतार घेत आहे आणि रावण तुमचा महान भक्त आहे. त्याने आपले शिर कापून तुम्हाला अर्पण केलं आहे. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही त्याच्या वधास कशी मदत करू शकता? भगवान शिव प्रसन्न होऊन म्हणाले, देवी, तू फार भोळी आहेस. येथे विरहाचा प्रश्नच उद्भवत नाही. मी एका रूपात त्याची सेवा करण्यासाठी आणि दुसऱ्या रूपात तुझ्यासोबत असेल. मी तुला त्याच्या दिव्य खेळांचा आनंद दाखवीन आणि वेळोवेळी त्याची स्तुती व प्रार्थना करण्यासाठी त्याचे दर्शन घेईन. रावणाबद्दल बोलायचे झाल्यास त्याने माझ्या अंशाकडे जितके दुर्लक्ष केले आहे, तितकीच भक्ती दाखवली आहे. तुला माहीत आहे की मी 11 रूपांमध्ये वास करतो. जेव्हा त्याने आपली 10 डोके कापून माझी पूजा केली, तेव्हा त्याने माझा एक भाग तसाच ठेवला. आता मी त्या भागाच्या रूपात त्याच्याशी लढेन आणि माझ्या प्रभूची सेवाही करेन. मी वायुदेवाच्या रूपात अंजनेच्या गर्भातून अवतार घेण्याचा निश्चय केला आहे. आता तुझ्या हृदयात कोणतेही दुःख नाही. हे ऐकून देवी सती प्रसन्न झाली. जय श्रीराम.
देवराज इंद्राच्या अमरावतीमध्ये पुंजका स्थळ नावाची एक अप्सरा होती. एके दिवशी तिच्याकडून एक अपराध घडला आणि परिणामी तिला पृथ्वीवर वानर म्हणून जन्म घ्यावा लागला. शापित आशीने तिची प्रार्थना ऐकून तिला असा वर दिला की ती इच्छेनुसार आपले रूप बदलू शकते, कधी वानर म्हणून तर कधी मनुष्य म्हणून. वानर राजा केसरीने तिला आपली पत्नी म्हणून स्वीकारले. ती अत्यंत सुंदर होती आणि केसरीचे तिच्यावर खूप प्रेम होते. एके दिवशी त्यांनी मनुष्य रूप धारण केले आणि ते त्यांच्या राज्यातील सुपे पर्वताच्या शिखरावर फिरायला गेले. एक मंद झुळूक वाहत होती. एका मंद झुळकीने अंजनाच्या साडीचा पदर उडवला. अंजनाला कोणतरी स्पर्श करत असल्याचे जाणवले. ती आपले कपडे सावरत बाजूला उभी राहिली. रागाने ती म्हणाली, हा कोण उद्धट माणूस आहे जो माझे ब्रह्मचर्याचे व्रत मोडू पाहतोय. माझी आवडती देवता माझ्या समोर आहे आणि कोणीतरी माझा उपवास मोडण्याचा प्रयत्न करत आहे. मी त्याला आत्ताच शाप देईन. तिला असे वाटले की जणू पवनदेव म्हणत आहे, देवी, मी तुझा उपवास मोडले नाही. तुला एक पुत्र होईल जो शक्ती आणि बुद्धीने माझ्या बरोबरीचा असेल आणि मी स्वतः त्याचे रक्षण करेन. यानंतर अंजना आणि केसरी आपल्या घरी परतल्या. भगवान शिव आपल्या सारासह अंजनाच्या कानातून तिच्या गर्भात प्रवेशले. मंगळवारी चैत्र शुक्ल पक्षात भगवान शिव वानर रूपात अवतरले आणि अंजनाच्या गर्भातून हनुमानाचा जन्म झाला. अंजना आणि केसरीच्या आनंदाला सीमा नव्हती. ते बाळ शुक्ल पक्षातील चंद्राप्रमाणे वाढत गेले आणि त्यांचे मोठ्या प्रेमाने संगोपन झाले. जेव्हा जेव्हा अंजना बाहेर जायची तेव्हा ती मुलाला आपल्या हृदयाशी कवटाळून धरायची. केसरी सुद्धा मुलाला पाठीवर घेऊन आनंदाने उड्या मारायचा. त्याला इतक्या आनंदात पाहून त्याला खूप आनंद व्हायचा. एके दिवशी अंजना फळे आणि फुले आणायला बाहेर गेली. केसरी आधीच निघून गेला होता. मुलगा घरी एकटाच होता आणि त्याला खूप भूक लागली होती. त्याने आजूबाजूला पाहिले पण त्याला खायला काहीच सापडले नाही. अखेरीस त्याची नजर सूर्यावर पडली. सकाळ झाली होती. त्याने विचार केला, हे एक सुंदर लाल फळ आहे. याला खायला आणि याच्यासोबत खेळायला खूप मजा येईल. तो मुलगा सूर्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू लागला. वायूने त्याला आधीच उडण्याची शक्ती दिली होती. किंवा आपण असे म्हणू शकतो की भगवान शिवाच्या खेळात हे काही आश्चर्य नव्हते. जय श्रीराम. तो मुलगा आकाशात उडू लागला. त्याला पाहून देव, दानव आणि उपदेव आश्चर्यचकित झाले. वायुदेवालाही संशय आला. त्याने विचार केला, माझा लहान मुलगा सूर्याकडे धावत आहे. मला आश्चर्य वाटते की दुपारच्या सूर्याच्या प्रखर किरणांनी तो भाजून जाईल की काय. तो हिमालय आणि मलयत पर्वतरांगांच्या मागे गेला. सूर्यदेवानेही हे पाहिले. त्याच्या दिव्य दृष्टीने त्या मुलाचा मोठेपणा लपवता आला नाही. त्याच्या मनात अनेक विचार आले. त्याला समजले की भगवान शिव स्वतः वानरपुत्राच्या रूपात त्याच्याकडे येत आहेत. हेही त्याच्यापासून गुप्त राहिले की हा मुलगा वाऱ्याच्या आशीर्वादाने जन्माला आला आहे, जे माझ्या वडिलांसारखे आहेत आणि ते स्वतः त्याचे रक्षण करण्यासाठी येत आहे. सूर्यदेवाने आपली किरणे थंड केली. जणू काही ते आपल्या कोमल हाताने त्या मुलाला कुरवाळत होते किंवा जणू काही विश्वाचे पिता शंकराचे स्वागत करत होते. तो मुलगा सूर्याच्या रथाजवळ पोहोचला आणि त्याच्यासोबत खेळू लागला. त्याच क्षणी राहू त्याला ग्रहण लावण्यासाठी आला. त्याने सूर्याच्या रथावर बसलेल्या एका वानरपुत्राला पाहिले. पण जेव्हा त्या मुलाने आपल्या बलवान हाताने राहूला पकडले तेव्हा तो घाबरला आणि कसा तरी स्वतःला सोडून पळून गेला. तो थेट देवांचा राजा इंद्राकडे गेला आणि म्हणाला, देवराज, तुम्ही मला सूर्यग्रहण करण्याची शक्ती दिली आहे. तुम्ही आता हा अधिकार दुसऱ्या कोणाला दिला आहे का? इंद्राला हे समजलं नाही. त्याने राहूला रागवले आणि त्याला सूर्याकडे परत पाठवले. जेव्हा राहू दुसऱ्यांदा गेला तेव्हा त्या मुलाला भूक लागली. त्याला वाटले की हे खाण्यासाठी काहीतरी चांगले आहे आणि त्याने राहूवर झडप घातली. मुलाच्या तेजाने घाबरून राहूने आपल्या जीवाची भीक मागण्यासाठी इंद्राला हाक मारली. ऐरावतावर स्वार झालेला इंद्र राहूच्या मदतीला धावून आला. ऐरावताला पाहताच त्या मुलाने राहूला सोडले आणि हे एक चांगले पीक आहे असे समजून त्याला पकडण्यासाठी धावला. घाबरलेल्या इंद्राने आपला वज्र फेकला, जो मुलाच्या डाव्या हनुवटीवर आदळला. तो मुलगा जखमी होऊन खाली पडला आणि छतावर ठोके मारू लागला. वायुदेवाने त्याला उचलले आणि एका गुहेत नेले.
वायुदेव संतप्त झाला आणि त्याने आपली हालचाल थांबवली. वारा थांबताच संपूर्ण ब्रह्मांड स्तब्ध झाले. काहीही हलत नव्हते आणि सर्व प्राण्यांनी श्वास घेणे थांबवले. घाबरलेले देव ब्रह्मदेवाकडे धावले. ब्रह्मदेव स्वतः गुहेत आले आणि त्यांनी त्या मुलाला स्पर्श केला. त्याने स्वतःच्या हाताने त्याला पुन्हा जिवंत केले. तो मुलगा आनंदाने उभा राहिला. वायुदेवही प्रसन्न झाला आणि त्याने संपूर्ण ब्रह्मांडात पुन्हा प्राण फुंकले. ब्रह्मदेव देवांना म्हणाले, हा मुलगा सामान्य नाही, तो देवांचे कार्य पूर्ण करण्यासाठीच अवतरला आहे. म्हणून सर्व देवांनी त्याला एक वरदान देणे उचित ठरेल. इंद्राने उत्तर दिले, माझ्या वज्राने त्याचा हात मोडला आहे, म्हणून आजपासून त्याचे नाव हनुमान राहील. मी त्याला हे वरदान देतो की माझे वज्र त्याला कधीच इजा करू शकणार नाही. सूर्य म्हणाला, मी त्याला माझ्या तेजाचा 100वा भाग देतो. माझ्या शक्तीने तो आपले रूप बदलू शकेल आणि जेव्हा त्याला शास्त्रांचा अभ्यास करण्याची गरज भासेल तेव्हा मी त्याला सर्व शास्त्रांचे ज्ञान प्रदान करेन. तो एक अत्यंत कुशल वक्ता बनेल. वरुणाने त्याला आपल्या फासाला आणि पाण्याला न घाबरण्याचे वरदान दिले. कुबेरासह इतर देवांनीही हनुमानाला निर्भयतेचे वरदान दिले. विश्वकर्माने त्याला स्वतः निर्माण केलेल्या दिव्यशस्त्रापासून मुक्त होण्याचे वरदान दिले आणि ब्रह्मदेवाने ब्रह्मज्ञानासह त्याला दीर्घायुष्य दिले आणि त्याला ब्रह्मास्त्र व ब्रह्मशब्दापासून मुक्त केले. देव निघून जात असताना ब्रह्मदेव वायुदेवाला म्हणाले, तुमचा पुत्र एक महान योद्धा होईल. तो आपल्या इच्छेनुसार कोणतेही रूप धारण करू शकेल आणि त्याचा वेग मनासारखा जलद असेल. त्याची शक्ती अमर होईल आणि तो रामाचा मुख्य सहाय्यक व राम रावणाच्या युद्धात त्याचा लाडका बनेल. असे हनुमानाला वरदान देऊन सर्व देव आपापल्या निवासस्थानी परतले. जेव्हा अंजना आणि केसरी यांनी हे सर्व ऐकले तेव्हा त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. लहानपणी हनुमान अत्यंत खोडकर होता. तो एक वानर, एक लहान बाळ होता आणि त्याच्याकडे देवांकडून मिळालेली प्रचंड शक्ती होती. तो रुद्राचाच एक अंश होता. तो पुजाऱ्यांची आसने उचलून झाडांवर टांगायचा, त्यांच्या कमंडलूतील पाणी सांडायचा आणि त्यांची लंगोटी सुद्धा फाडायचा. कधी कधी तो कोणाच्या तरी मांडीवर खेळायचा आणि अचानक त्यांची दाढी ओढून पळून जायचा. त्याला कोणीही थांबवू शकत नव्हते. त्याच्यासमोर प्रत्येक जण हतबल होता. जसजसा काळ लोटत गेला आणि जेव्हा हनुमानाच्या अभ्यासाची वेळ आली तेव्हाही त्याचा खोडकरपणा तसाच राहिला. अंजना आणि केसरी खूप चिंतित झाल्या. त्यांनी शक्य ते सर्व उपाय करून पाहिले, पण हनुमान अविचल राहिला. मग त्यांनी पुजाऱ्यांना प्रार्थना केली आणि त्यांनी विनंती केली की कृपया हनुमानाला सुधारण्यासाठी काहीतरी उपाय सुचवण्यात आला. पुरोहितांनी त्यावर विचार केला आणि ठरवले की त्याला आपल्या शक्तीचा खूप गर्व आहे. जर तो आपली शक्ती विसरू शकला तरच सुधारणा शक्य होती. त्यांनी हनुमानाला शाप दिला, तू तुझी शक्ती विसरशील आणि जेव्हा कोणी तुला तुझ्या शक्तीची आठवण करून देईल तेव्हाच तुला ती आठवेल. हनुमान आपली शक्ती विसरला. आता जेव्हा त्याच्या शिक्षणाची वेळ आली तेव्हा वानरराज केसरीने योग्य विधी पार पाडून त्याला वेद शिकण्यासाठी सूर्यदेवाकडे पाठवले. तिथे हनुमानाने सर्व वेद आणि वेदांगांचा अभ्यास केला. तो स्वतः भगवान शिवाचा अवतार असल्यामुळे त्याला अभ्यासात कोणतीही अडचण आली नाही. तरीही परंपरा जपण्यासाठी त्याने सर्व शास्त्रांचा अभ्यास केला. थोड्याच काळात तो आपल्या आईवडिलांकडे परत आला. त्यानंतर इथून पुढे सुरू होते हनुमान, सीता, राम, लक्ष्मण यांची भेट. तर सीता आणि रामाच्या विवाहाची कथा सर्वश्रुत आहे. जनक राजाने ठेवलेला पण श्रीराम पूर्ण करतात. शिवधनुष्य केवळ उचलत नाही तर प्रत्यंच लावताना तो धनुष्य भंगतो आणि पुढे राम आणि सीता यांचा विवाह संपन्न होतो. अयोध्येसारख्या प्रतिष्ठित कुळाची मोठी परंपरा असलेल्या राजघराण्यामध्ये सीता विवाह करून येतात. खरे तर सुखी संसाराचे स्वप्न घेऊन अयोध्येत आलेल्या सीतेला अवघ्या काही दिवसातच रामासह वनवासाला जावे लागते. श्रीरामाची पत्नी म्हणून आणि पत्नी धर्म म्हणून सीता रामासह वनवासाला जाते. श्रीराम मर्यादा पुरुषोत्तम म्हणून ओळखले जातात. तसेच अगदी सीता ही मर्यादेची मूर्तिमंत आदर्श उदाहरणच म्हणावे लागेल. याचे कारण विवाह झाल्यावर एखादी नवी नवरी प्रथम सासरी जाते तेव्हा निश्चित काही मनीषा घेऊन जाते. मात्र सासरी उत्साहात स्वागत झाल्यानंतर लगेचच 14 वर्षे वनवास पदरी पडतो. अशा परिस्थितीमध्येही सीतेने मर्यादा ओलांडली नाही. नवऱ्याला, दिरांना, सासू सासरे, सासरच्या अन्य मंडळींना कधीही बोल लावलं नाही. इतकेच नव्हे तर
मात्र सीतेच्या वडिलांनी माहेरच्यांनी कधी दशरथाला बोल लावलं नाही. सर्व गोष्टी प्रसंगांना अगदी संयमितपणे धैर्याने सामोरे गेली. सीता व राम हा अगदी आदर्श पुत्र तसा आदर्श पती आहे. वनवासाला गेल्यावर सीतेला काय हवे काय नको हे विचारणारा राम आहे. आपण कैकेयी मातेला वचन देऊन बाहेर पडलो खरे, पण सीतेलाही आता वनवास भोगावा लागणार आहे याची पूर्ण जाणीव असणारा राम आहे. अरण्यकांडातील एका प्रसंगातून सीतेला सन्मान देणाऱ्या, तिचे म्हणणे ऐकून घेणाऱ्या, तिचे मत जाणून घेणाऱ्या रामाचे दर्शन आपल्याला घडते. वनवासात असताना दंडकारण्यात प्रवेश करण्यापूर्वी ऋषी मुनी श्रीरामाकडून संरक्षणाचे वचन मागतात. श्रीरामही नरभक्षकासह ऋषीमुनी साधूजनांना त्रास देणाऱ्या सर्व राक्षसांचा नायनाट करण्याची प्रतिज्ञा करतात. हे ऐकल्यावर सीतामाई रामाला म्हणतात की 3 दोष असतात ते माणसाला खाली खाली घेऊन जातात. ते म्हणजे मिथ्यावाक्यम, परद्रा, भिगमन आणि विनावैरज रौद्रता. पहिले 2 तुम्ही कधीही करणार नाही हे मला निश्चित ठाऊक आहे. तुम्ही कधी खोटं बोलणार नाही, तुम्ही कधीही परस्त्रीकडे पाहणार नाही यावर माझा ठाम विश्वास आहे. त्याबाबत मी निर्धास्त आहे. मात्र 3ऱ्या दोषाची मला धास्ती वाटते. ते म्हणजे वैर नसताना रौद्र रूप घेणे. हा दोष असून तो माणसाला खाली आणतो. अरण्यकांडात पुढेही श्रीराम आणि सीतामाईचे असे अनेक संवाद आले आहेत. यावरून आपली एक पत्नी म्हणून विचार मांडण्याचे स्वातंत्र्य सीतेला आहे हे समजते. तसेच श्रीरामांना आपण काय करत आहोत याची पदोपदी जाणीव असते. तरीही ते वेळोवेळी सीतामाईचे मत जाणून घेताना दिसतात. पुढे रावण येऊन सीताहरण करतो. यावेळी मात्र श्रीरामांची झालेली अवस्था अतिशय बिकट होते. आपल्यासाठी सीता वनवासात आली. आपल्या जबाबदारीवर सीतेला वनवासात आणले. तिचे सदैव रक्षण करण्याचे वचन आपण घरच्यांना दिले आहे. अशा अनेक गोष्टी श्रीरामांसमोर आवासून उभ्या राहतात आणि कितीही मर्यादा पुरुषोत्तम असलेल्या श्रीरामांचा बांध अखेर फुटतो, संयम सुटतो. सैरावैरा पळू लागतात. सावलीप्रमाणे कायम संगत करणाऱ्या लक्ष्मणाला नको नको ते भूल लावतात. धैर्यवान संयमी राम क्षणार्धात बलहीन होतो. मात्र आता सीतेचा शोध घ्यायला हवा या विचाराने पुन्हा उठून उभा राहतो. कुठे जायचे, कोणत्या दिशेला शोध घ्यावा याची क्वचितही कल्पना नसतानाही मिळेल ती वाट तुडवत ते पुढे जात. लक्ष्मणही रामासोबत शोध मोहिमेत कामाला लागतो. दक्षिण दिशेला पुढे जात असताना सीता संदर्भातील काही पुरावे सापडतात. दागिन्यांचे काही तुकडे सापडतात. पुढील प्रवासात आदर्श भक्त, बुद्धिमान, शक्तिमान असलेल्या हनुमंताची भेट होते. सुग्रीवाशी मैत्री होते. जटायू, संपाती यांच्याकडून सीता नेमकी कुठे आहे याचा ठाव ठिकाणा लागतो. सर्व वानरसेना आणि सहकारी घेऊन श्रीराम सेतुबंधन करत लंकेत दाखल होतो. तुंबा युद्ध करत रावणाचा वध करतो आणि अथक परिश्रमाने, कष्टाने, आव्हानात्मक परिस्थितीला तोंड देत अखेरीस सीतेला सोडवतो. सीता शोधार्थात सुग्रीवाने 5 पथके तयार करून 4ही दिशांना पाठवण्याचा निर्णय घेतला. मात्र आपल्या बोटातील एक अंगठी रामाने फक्त हनुमानाजवळ दिली. इथे असा प्रश्न उपस्थित होऊ शकतो की केवळ हनुमानच का? अनेक जण तिथे होते. सुग्रीव होता, अंगद होता. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे रामाचा हनुमानावरती असलेला विश्वास. रामाला हनुमानावरती विश्वास होता की हाच असा व्यक्ती आहे जो हे काम नित्यप्रकारे पार पाडू शकेल. हनुमंत कुणी साधारण नव्हते. हनुमानाला अनेक भाषा येत होत्या. प्रचंड बुद्धिमान, युक्ती आणि शक्तीचा अद्भुत संगम म्हणजे हनुमंत. दक्षिण तीरावर जांबुवंत, अंगद, हनुमान यांच्यासह पथकातील अन्य जण पोहोचले. तेव्हा संपाती लंका नामक द्वीपात अशोक वाटिका येथे सीतामाई असल्याचे सांगितले. अथांग समुद्राचे उल्लंघन करून जाणार कोण हा प्रश्न सर्वांनाच पडला. तेव्हा हनुमान काहीच बोलत नव्हता. कारण दुर्वास ऋषींच्या एका शापामुळे आपल्या अंगी प्रचंड बळ आहे हे त्याला मुळात आठवतच नव्हते. अखेर जांबुवंतांनी हनुमानाला त्याच्या शक्तीची आठवण करून दिली. हनुमानाचे विस्मरण काढले आणि हनुमानाने कौशल्याचा वापर करून लंका गाठली. लंकेत जेव्हा मारुतीराय पोचले तेव्हा विभीषणाशी प्रथम ओळख झाली. हनुमानाने आपल्या येण्याचे प्रयोजन आणि श्रीरामाविषयी विभीषणाला सांगितले. चातुर्याने विभीषणाला आपल्या बाजूने करून घेतले आणि पुढे रामाशी भेट घालून दिली. तत्पूर्वी लंकेत पोहोचल्यानंतर हनुमानाने अगदी चाणाक्षपणे सीतामाईचा शोध घेतला. सीतामाईला हनुमानावर विश्वास बसेना. तेव्हा हनुमानाने आपली ओळख अमुकाचा मंत्री, अमुकाचा पुत्र अशी करून न देता रामाचा दूत म्हणून करून दिली. तसेच रामाने दिलेली अंगठी खून म्हणून दाखवली.
लवकरच तुम्हाला श्रीराम येऊन येथून सोडवतील असा विश्वास हनुमानाने सीतामाईला दिला. येथे एका कथेनुसार सीतामाईने हनुमानाला आपण भेटल्याची खूण म्हणून अशी एक गोष्ट सांगितली की जी फक्त राम आणि सीता यांनाच ठाऊक होती. यावरून श्रीराम आणि सीतामाई यांचा हनुमानावर किती विश्वास होता याचा अंदाज बांधला जाऊ शकतो. विश्वास ही खूप मोठी गोष्ट आहे. रामाला जेवढा विश्वास हनुमानावरती होता तेवढाच विश्वास हनुमानाला रामावरती होता. कारण आपले आराध्य कधीही काही वावगे करू शकत नाही. ते मर्यादा पुरुषोत्तम आदर्शांचे आदर्श आहेत हे हनुमानाला पूर्णपणे माहीत होते. रावण नेमका कोण आहे हे हनुमानाला पाहायचे होते. म्हणून त्याने उपद्रव करून स्वतःला बंदिवान करून घेतले. रावणाच्या दरबारात दाखल होऊन सर्व गोष्टी नीटपणे निरखून पाहिल्या. रावणाच्या सैनिकांनी हनुमानाच्या शेपडीला कापडाच्या चिंध्यांनी बांधून आग लावली. येथे हनुमानाने युक्तीचा वापर करून सर्व लंकाच पेटवून दिली. रामाचा एक छोटा सैनिक एवढा गजब करू शकतो तर प्रत्यक्ष राम लंकेत आल्यावर काय होईल असा संदेश लंकेला द्यायला होता. येथे हनुमंताच्या मुत्सद्दीपणाचा एक नमुना दिसतो. लंकेचे सर्व योग्य पद्धतीने निरीक्षण करून हनुमान परत येतो आणि लंकेत नेमकं कुठं काय आहे याची माहिती रामाला देतो. हनुमानाच्या या कामगिरीवर राम अगदी प्रसन्न असतो. हनुमान परत आल्यावर रामाला झालेला आनंद अतिशय अवर्णनीय असाच आहे. आपण ठेवलेला विश्वास हनुमानाने सार्थ ठरवला याचे समाधान रामाला वाटते. तसेच हनुमानाने सांगितलेल्या गोष्टीवरून सीताच भेटली होती हेही रामाला समजते. तत्काळ योजना आखून सुग्रीव, हनुमंत आणि सर्व वानर सेना दक्षिण किनाऱ्यावर पोहोचतात. श्रीराम सागराचे आवाहन करतात. सागर प्रकट होतो आणि सेतू बांधण्याचे सुचवतो. लगेचच सर्वजण सेतू बांधायला घेतात. सेतू बंधनावेळची एक मजेशीर गोष्ट सांगितली जाते. सर्वजण अपार मेहनत आणि कष्ट घेऊन सेतू बंधन करत असतात. आजूबाजूचे दगड, वृक्ष घेऊन समुद्रात टाकत असतात. जी जी गोष्ट समुद्रावर टाकली जाणार असते त्या प्रत्येक गोष्टीवर रामनाम लिहिले जाते. हा सेतू बांधण्यासाठी छोट्या खारुताईनेही सक्रिय सहभाग घेतल्याचं सांगितलं जातं. सर्वजण कठोर मेहनत घेत आहेत हे पाहून रामालाही राहवत नाही. रामही एक दगड घेतो आणि समुद्रात टाकतो. मात्र तो दगड बुडतो. ही गोष्ट वारंवार घडते. पुढची कथा ऐकण्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंटमध्ये जय श्रीराम जरूर लिहा आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहात ते देखील कमेंटद्वारे जरूर कळवा. ही गोष्ट वारंवार घडते तेव्हा हनुमान रामाजवळ येतो आणि सांगतो की भगवंत जो रामनामाशी एकरूप झाला तो तरला, परंतु खुद्द रामानेच टाकून दिल्यावर त्याचे बुडणे निश्चितच आहे. हनुमानाचे उत्तर ऐकून श्रीराम प्रसन्न होतात. यावरून रामनामाचा आणि रामाचा महिमा किती कालातील आणि अपार आहे याची प्रचिती येते. पुढे इंद्रजित आणि लक्ष्मण यांच्यात घनघोर युद्ध होते. तेव्हा लक्ष्मण बेशुद्ध होतो. संजीवनी आणण्यासाठी कोण जाणार असा प्रश्न उभा राहतो. पुन्हा एकदा राम भक्तश्रेष्ठ हनुमानावरच विश्वास दाखवतो. रामकार्य म्हटल्यावर हनुमान एका रात्रीत संजीवनी घेऊन येतो आणि लक्ष्मणाला नवसंजीवनी मिळते. रावणाविरोधात झालेल्या युद्धात हनुमान पराक्रमाची पराकाष्ठा करतो. रामाला जितके सहाय्य करता येईल तेवढे तो करतो. श्रीराम आणि सीतामाईसह पुढे अयोध्येला जातो. दासत्वाचे सर्वश्रेष्ठ उदाहरण म्हणून हनुमानाकडे पाहिले जाते. वास्तविक हनुमान रावणाला धडा शिकून सीतामाईला परत घेऊन येण्यास समर्थ होता. कोणीही हनुमानाचे काहीही वाकडे करू शकले नसते. पण रामाने केवळ सीतेचा शोध घेऊन यायला सांगितले होते. रामाची आज्ञा केवळ शोध घेऊन परत येणे एवढीच आहे. त्यामुळे रामाची आज्ञा तंतोतंत पाळणे हे रामदूत आणि रामाचा दास असलेल्या हनुमानाचे प्रथम कर्तव्य आहे. या कर्तव्याची जाणीव हनुमानाला होती. श्रीराम देखील हनुमंताची योग्यता ओळखून असतात. दास्यत्व पत्करले असले तरी राम कधीही हनुमानाला कमी लेखत नाही. हनुमानाचा आदर करतो. इथे दास आणि आराध्य या दोघांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. हनुमानही कधी आपली मर्यादा ओलांडत नाही आणि रामही हनुमानाला कमीपणा येईल असे काही करत नाही. उलट दासाला कधीही दिले नसेल असे वरदान राम हनुमानला देतो. अयोध्येला परत आल्यानंतर श्रीराम सर्वांचा यथोचित सत्कार करतात. ज्यांनी ज्यांनी मदत केली त्या सर्वांचा प्रचंड मोठा कौतुक सोहळा पार पडतो. हनुमंत श्रीरामांसमोर आल्यावर प्रभू मज एकच वर द्यावा, या चरणांच्या ठाई माझा निश्चल भाव राहावा असे सांगत, जोवरी भुवर राम कथानक तोवर जन्म असावा, जोवरी हे जग जोवरी भाषण तोवरी राम कथेचा स्वाद
मला द्यावा असे मागणी करतो. तसेच सूक्ष्म सूक्ष्ममध्ये हा धरुणी फिरेन वनी फिरेन गगनी असे आश्वासन देतो. हनुमंतांनी श्रीरामचरित्र रामकथा यांचे एक प्रकारे पसायदान येथे मागितले आहे. रामकथेला जणू अमरत्व प्राप्त करून दिले आहे असे म्हटल्यास वावगे ठरू नये. श्रीराम जय जय राम. अंजनी मातेचा बलाढ्य पुत्र, गरुडाहून बलवान, सर्व देवदेवतांचे आशीर्वचन लाभलेला, श्री विष्णूकडून कोणतेही शस्त्र रणांगणावर भेदू शकणार नाही, इच्छा मरणाचे वरदान मिळालेला, जल अग्नी यांपासून अभय असलेला प्रचंड बुद्धिमान, सूर्यासारखा तेजस्वी, युद्धात कधीही पराभूत न होऊ शकणारा असा भीमरूपी हनुमंत श्रीरामांकडे काय मागतो तर कधी न चळावे चंचल हे मन श्रीरामा या चरणांपासून अशी थोरवी हनुमंतांची सांगितली जाते. श्रीरामही हनुमानावरती अगदी प्रसन्न असायचे, कारण हनुमान सेवेसाठी कायम तत्पर असायचा. म्हणून नाही तर आपण दाखवलेला विश्वास सार्थ ठरवायचा. कोणतेही काम असो, युक्ती, सद्विवेक, बुद्धी आणि वेळ पडली तर शक्ती वापरून तडीस न्यायचा. हनुमंताचा हाच गुण श्रीरामांना प्रचंड आवडत असे. म्हणून आजच्या काळातही जिथे जिथे श्रीरामकथा सुरू असते तिथे तिथे एक पाठ मारुतीरायांसाठी ठेवलेला असतो. कारण श्रीरामकथा म्हटली की हनुमंत तिथे येणार ही अगाध श्रद्धा अजूनही अबाधित आहे. श्रीराम जय जय राम. तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.